प्रश्न पहिला, दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होती? ऑप्शन ए भारत छोडो आंदोलन, बी असहकार आंदोलन, सी खिलाफत आंदोलन, डी सविनय कायदेभंग आंदोलन. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी सविनय कायदेभंग आंदोलन. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमातून दांडीपर्यंत 24 दिवसांची पदयात्रा काढली. या यात्रेद्वारे त्यांनी ब्रिटिशांचे मिठाचे कायद्याचा भंग केला आणि त्यामुळे सविनय कायदेभंग आंदोलनाला देशभर मोठा पाठिंबा मिळाला. प्रश्न क्रमांक 2, सिंधू संस्कृतीतील प्रमुख शहर म्हणून कोणते होते? ऑप्शन ए तक्षशिला, बी पाटलीपुत्र, सी हडप्पा, डी गुजरात. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी हडप्पा. हडप्पा हे सिंधू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचे नियोजनबद्ध शहर होते. येथे पक्के विटांचे घरे, सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्त्यांची आखणी व्यवस्थित आढळते. त्यामुळे ही संस्कृती प्रगत नगररचनेसाठी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 3, विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन ए कृष्णदेवराय, बी हरिहर प्रथम, सी बाबर, डी महाराणा प्रताप. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी हरिहर प्रथम. 1336 मध्ये संगम वंशातील हरिहर प्रथम आणि त्यांचे भाऊ बुकाराय प्रथम यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. हे साम्राज्य दक्षिण भारतात हिंदू संस्कृती आणि राजसत्तेचे प्रमुख केंद्र बनले. प्रश्न क्रमांक 4, तिसरी पानिपतची लढाई कोणामध्ये झाली होती? ऑप्शन ए बाबर आणि इब्राहिम लोधी, बी अकबर आणि महाराणा प्रताप, सी अहमदशाह अब्दाली आणि मराठा सेना, डी संभाजी आणि औरंगजेब. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी अहमदशाह अब्दाली आणि मराठा सेना. 14 जानेवारी 1761 रोजी ही लढाई झाली. मराठा सेनेचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले होते. या पराभवामुळे मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला, परंतु पुढील काळात त्यांनी पुन्हा आपली ताकद उभी केली. प्रश्न क्रमांक 5, इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी लोकप्रिय केलेला आहे? ऑप्शन ए सुखदेव, बी लाला लजपत राय, सी नेहरू, डी भगतसिंग. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी भगतसिंग. हा नारा मूळतः हसरत मोहानी यांनी दिला होता, परंतु भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतंत्र लढ्यात तो जोरदारपणे वापरल्यामुळे तो संपूर्ण देशभर लोकप्रिय झाला. प्रश्न क्रमांक 6, सायमन कमिशन भारतात कधी आले होते? ऑप्शन ए 1928, बी 1947, सी 1920, डी 1942. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए 1928. 3 फेब्रुवारी 1928 रोजी सायमन कमिशन भारतात आले. या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे देशभर तीव्र निषेध झाला आणि सायमन गो बॅक हा नारा दिला गेला. प्रश्न क्रमांक 7, हल्दीघाटीची लढाई कोणामध्ये झाली? ऑप्शन ए बाबर आणि राणा सांगा, बी महाराणा प्रताप आणि अकबर, सी शिवाजी महाराज आणि औरंगजेब, डी हुमायूं आणि शेरशाह. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी महाराणा प्रताप आणि अकबर. ही लढाई 18 जून 1576 रोजी झाली. जरी मुघल सैन्य शक्तिशाली होते तरी महाराणा प्रताप यांनी पराक्रमाने सामना केला आणि पुढेही त्यांनी मेवाडसाठी संघर्ष सुरू ठेवला.